हॅलो फ्रेंड्स, आज मी माझ्या शेताची टूर करत आहे। तर चला मग मी तुम्हाला माझं शेत दाखवते। चला तर मग जाऊया माझ्या शेतामध्ये। माझं शेत लांब असल्यामुळे काही दूर पायदळ जावं लागतंय। तर मग चला जाऊया। बघा ना, ही निसर्गाची कलाच म्हणायची। हिरवगार रान वेगवेगळ्या प्रकारच्या रोपांनी बहरून आलेला आहे। बघा, विविध प्रकारची झाडे, विविध प्रकारची रोप। बघा किती सुंदर दिसते ना। आणि आकाश पण किती सुंदर दिसत आहे। हे आहे पराठीचं झाड। बघा, हे आहे आमची विहीर। विहिरीमध्ये इतकं पाणी आहे बघा, किती सुंदर वाटते ना। हाय, हे बघा तुरीचं झाड। छोटे छोटे रोप आहेत हे सध्या, कारण आताच टिपलं आहे याला। किती सुंदर दिसत आहे हे तुरीचं झाड। हे बघा फ्रेंड्स, एवढ्या भागामध्ये ड्रिप इरिगेशन आहे। इथे भाजीपाला लावलेला आहे। चला मी तुम्हाला दाखवते कोणकोणता भाजीपाला लावला आहे। हे आहे चवळीचं रोप। आमच्याकडे याला बरबटी सुद्धा म्हणते। तुमच्याकडे काय म्हणते नक्की कमेंटमध्ये सांगा। याला लांब लांब शेंगा लागते, त्याची भाजी करतो। आणि हे आहे भेंडीचं रोप। भेंडी तर तुम्हाला माहीतच असेल, भेंडीची भाजी करते ते भेंडी। आणि हे आहे कोबीचं रोप। इथे फुलकोबी आणि पत्ताकोबी दोन्ही प्रकारच्या कोब्या लावलेल्या आहेत। हे आहे वांग्याचं रोप। वांगे तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल। टमाटरचं रोप सध्या छोटं आहे इतर रोपांच्या तुलनेत, कारण ते लावून सध्या काहीच दिवस झालेले आहे। हे आहे मिरचीचं रोप। बघा किती सुंदर दिसतंय मिरचीचं रोप। शेतामध्ये आले की मला असं वाटते की आपलं एक निसर्गाशी नातं तयार होते। आणि निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने निसर्गाचं एक सुंदर असं रूप, अलौकिक असं रूप आपल्याला पाहायला मिळते। किती जादूच ना हे निसर्ग म्हणजे। सुंदर सुंदर झाडे, हे निसर्गाचीच कला आहे। हे बघा, हे आहे सिंचन, ठिबक सिंचन म्हणजेच ड्रीप म्हणतात याला। या ड्रीपमधून थेंब 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 पाणी पडत राहतं या रोपावरती। हे बघा, हे आहे वॉटर फिल्टर। विहिरीतलं पाणी या फिल्टरमध्ये प्युरिफाय केलं जातं आणि नंतर ते पाणी त्या ड्रीपकडे पोहोचवल्या जातं या पाईपांच्या सहाय्याने। तर कसा वाटला फ्रेंड्स तुम्हाला माझ्या शेतातला टूर? आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। धन्यवाद।